तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा प्राप्तीसाठी आपल्याला एका विशेष विवेकाची आवश्यकता आहे. त्यात आपल्याला सर्वात आधी कुठल्या वस्तूला आधार मानावं लागेल? आपल्याला परमात्मा प्राप्त करण्यासाठी त्या साधनेला आधार मानावं लागेल जी साधना केल्यावर ज्या महापुरुषांना आपण अमर मानतो, की जे संत, जे महापुरुष मुक्त झाले आहेत, त्यांनी कोणती साधना केली, कोणती भक्ती केली आणि त्यांनी कोणाला परमात्मा म्हटलं, मग तर गोष्ट सर्व संशय संपून जातो, गोष्ट समाप्त होते. आपल्या आत ज्या शंका होत्या त्या नष्ट होतील. त्याबरोबर त्या महापुरुषांनी ज्या साधना केल्या आणि ते मुक्त झाले, त्याबरोबर मग त्यांचा काही संकेत, काही विवरण आपल्या सद्ग्रंथातही विद्यमान आहे, तरी देखील आपण ते समर्थन आहे असं मानू. जसं की आज सकाळच्या सत्संगात आपल्याला सांगितलं होतं, 5ही वेद आहेत. हे प्रमाणित ग्रंथ आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे तर वेल नोन आहेत. आणि 5वा जो सूक्ष्म वेद आहे तो परमेश्वराने स्वतः येऊन सांगितला आहे आपल्या मुखकमलातून. त्याविषयी श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये प्रमाणित केला आहे. गीता ज्ञानदाता सांगतो की जसं मी आत्ता आपल्याला गीताध्याय नंबर 4च्या श्लोक 25 पासून 30 पर्यंत वर्णन केलं की कुणी देवतांची पूजा करतो, कुणी केवळ हवन यज्ञ करतो, कुणी केवळ अभ्यास आसनच करतो, कुणी स्वाध्याय करतो, आणि हे सगळे आपापल्या साधनेला पापनाशक समजतात, कारण की पापनाश झाल्याशिवाय भगवंत मिळणार नाही. निर्मल झाल्यावरच परमात्मा प्राप्ती होईल. तर भावार्थ असा आहे की ते सगळे अशासाठी आपापल्या साधनेला श्रेष्ठ मानून ती करत आहेत की ते त्यांना उचित मानतात, पापनाशक मानतात. मग गीता ज्ञानदाता म्हणतो 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात की अशा प्रकारच्या विस्तारपूर्वक यज्ञ अर्थात धार्मिक अनुष्ठानांची माहिती ब्रह्मणे मुखे, इथे गीता अनुवादकर्त्यांनी बेईमानी करून ठेवली आहे. ब्रह्मणे मुखेचा अर्थ करून ठेवलाय वेदांची वाणी. वेदांचे ज्ञान तर तो गीता ज्ञानदाता सांगतोच आहे, आणि त्यापासून वेगळं सांगतोय की सच्चिदानंद गणब्रह्मांच्या वाणीत विस्तारानं सांगितली गेली आहे. आता श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 17च्या 23व्या श्लोकात हा ब्रह्मणे शब्द आहे, जो 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात ब्रह्मणे मुखे शब्द आहे. तिथेही ब्रह्मणे शब्दच आहे. तर तिथे यांची नियत साफ होती अनुवादकर्त्यांची. यांनी तिथे ब्रह्मणेचा अर्थ केला सच्चिदानंद घनब्रह्म, जो याचा असली खरा अर्थ आहे. आणि इथे 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात यांनी दांडी मारली, कारण यांना ज्ञान नव्हतं, बेईमानी करून गेले. इथं लिहिलं वेदांची वाणी. इथंही लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीत. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951
7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.